हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला अर्धा किलो धन्याचा मसाला कसा करायचा तर त्याचा व्हिडिओ तयार करून दाखवत आहे। तर त्याच्यासाठी आपण घेतलेले साहित्य अर्धा किलो धने, मिरची अर्धा किलो, खोबऱ्याचा खीस अर्धा किलो। हे बघा, खोबऱ्याचा खीस असं करून घेतलेला आहे, थोडंसं जाड जाड। आणि आता धने मी आणि माझी आई दोघी जणी गॅसवर भाजत आहे। आणि हे बघा, मसाल्याला लागणारे साहित्य काय काय आहे, हे सगळे 25-25 ग्रॅमचे। तर त्याच्यामध्ये आहे मसाला इलायची 25 ग्रॅम, जायपत्री 25 ग्रॅम, जायफळ 2, नागेश्वर 25 ग्रॅम, तेजपत्ता, दालचिनी 25 ग्रॅम, शहाजिरे 25 ग्रॅम, लवंग 25 ग्रॅम, दगडफूल, त्रिफला 25 ग्रॅम, कर्णफूल 25 ग्रॅम, इलायची 10 ग्रॅम, सुंठ, मिरे आणि रामपत्री 25 ग्रॅम। बघू शकता कशा प्रकारे भाजत आहे आम्ही। अगोदर तेल नाही टाकायचं कधी। तुम्ही असा मसाला नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। हा अर्धा किलो मसाल्याचा मसाला तयार करत आहे मी। 1 किलोचा करून ठेवला आहे, बघू शकता। हे बघा, इथे करून वरती भाजून सगळं एकत्र करून ठेवलेलं आहे। हे बघा, असं भाजायचं। असं भाजलं की मग थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये, जास्त पण नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं फक्त। आता इथं जे तुम्हाला दाखवलेले मी सामान, हे सगळं एक एक करून आम्ही सगळं भाजून घेणार आहे। तर बघा, अशा प्रकारे असा कलर झाला पाहिजे धान्याचा। त्याच्यामध्ये 1 चमच्यापेक्षा पण खूप कमी तेल टाकलं आणि त्या प्रकारे अशा प्रकारे भाजून घेतला। कमी तेल टाकायचं, तर जास्त तेल टाकल्यावर मसाला कुठला जात नाही म्हणे चांगला। आता माझे किती वेळचे धने चालू आहे। ह्या नाईचं दगडफूल घेतलं होतं आईने भाजायला, तिचं ते चालू आहे। व्हिडिओ करत बसली की उशीर झाला मला।
पाण्याची भाजी कर, त्याच्यात भाजी येत नसेल. मी दालचिनी घेतली आणि आईने घेतला तेच तेजपान. बघा आईचं फास्ट काम आहे माझ्या. कशा प्रकारे भाजत आहे माझं. तेल बघा तुम्ही, तेलाचं प्रमाण बघा किती टाकते. बघा किती थोडं तेल टाकलं. आणि असं मोठं टोपलं घ्यायचे, त्यामध्ये सगळं टाकायला. किचनमध्ये होतं. आई म्हणते किचनमध्ये खूप धूर होतो त्याचा, त्याच्यामुळे आम्ही बाहेर घेतला आहे गॅस गॅलरीमध्ये. आता तुम्ही म्हणत असाल की किचन तर काही दिसत नाही इथे. मसाला भाजायला खूप टाईम जातो. किचनमध्ये भाजायला प्रॉब्लेम नाही आहे काही, पण ठसका लागतो, त्याचा धूर कुठे जात नाही पटकन. त्यामुळे आम्ही गॅलरी जागा होती तिथे बाहेर गॅस आणला आणि अशा प्रकारे मसाला भाजून घेत आहे. कोणतं टाकू देतात? कोणची टाकू? पाहिलं कसं आहे त्याच्यात काही नाही आहे, मोठा ठोक ठोक राहते. टाका लागतो. धूळ राहते मसाला टाकायचा. काही मसाला नाही. मसाले इलायची. आईने घेतली लवंग, आईने घेतलं. नको थोडं भाजू. नाही माझा मसाला बनवायचा पहिलाच व्हिडिओ आहे हा. अशा प्रकारे सगळं मसाल्याचं सामान भाजून घ्यायचं. मसाला भाजायचं म्हणलं की पूर्ण दिवस जातो त्याच्यामध्ये. पहिले 1 किलोचा धण्याचा मसाला भाजला, 2 वाजल्यापासून लागलो मम्मी आणि मी. तो झाला 4 वाजता. 4च्या नंतर याला सुरुवात केली. अर्धा किलो मसाला बनवण्यासाठी. सुंठ अशी त्याची बारीक बारीक तुकडे मुसळीने किंवा खलबत्त्यामध्ये थोडीशी ठेचून घ्यायचं त्याला असं.
जायफळ घेतली पण थोडी बारीक केली, जास्त बारीक पण नाही आणि जास्त ठोकून पण नाही. कधी जास्त ते भाजत नाही, कडा लागतो. जर आपण चवती ठेवली तर ती चांगली भाजली जाणार नाही, त्याच्यामुळे तिला थोडंसं एक दणका मारून घ्यायचा. मग मी कांदा भाजत आहे माझी. हे बघा 3-4 दिवस वाळून घेतला गच्चीवरती गच्चीवर. किती किलो आहे ग आई कांदा हा? 2 किलो. 2 किलो कांदे आणि त्याच्यात चिरून घेतला. चिरायचा 1 दिवस, वाळवायला 3 दिवस आणि मसाला भाजायला पूर्ण 1 दिवस. कढईचा कलर पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे. तुम्ही लोखंडाची पण कढई घेऊ शकता. आमच्याकडे नाही म्हणून आम्ही 2 घेतल्या, एक मम्मीने आणि एक मी. फक्त एकच वस्तू अशी आहे, ही शहाजिरे. याला तेल काहीच नाही टाकायचे, थेंब पण नाही टाकायचा, असे कोरडेच भाजून घ्यायचे. तेल टाकलं तर चिटकून बसतील ते कढईला सगळे. आणि गॅस कधी फुल नाही ठेवायचा, पहिलेच थोडं भाजत आला की मग थोडं गॅसची फ्लेम वाढवायची. आता मसाला भाजत होतो आहे यांचा. सगळे म्हणते की खोबऱ्याने मसाला नंतर त्याचा वास येतो, जास्त दिवस टिकत नाही, पण आम्ही यामध्ये खोबरं वापरलेलं आहे. जाडसरचं खीस केलेलं आहे त्याचा. आमचा आता एक जुना मसाला 2 वर्ष झाले, त्याला काहीच नाही झालं, ना वास आला ना खराब झाला. मी अशा प्रकारे करून बघा मसाला, किती छान आहे की भाजीला. कांदा हे बघा अशा प्रकारे कांदा भाजायचा. मग मी तेल टाकते थोडंसं त्याच्यात. बघितलं का किती तेलाचं प्रमाण दिसतंय ना तुम्हाला. बघा हे असं धुर होतं गुणून गॅस बाहेर आणला गॅलरीमध्ये. हे बघा असं सगळं एकत्र केलं. आता मम्मीने घेतलं खोबऱ्याचं खीस बघू शकता तुम्ही कसं केलेलं आहे, कसं जात ठेवलेलं आहे. जास्त बारीक घेतला तर तो करपून जातो भाजायच्या वेळेस. आणि मी घेतला कांदा माझ्याकडे आला परत. अशा प्रकारे भाजायचं खोबरं. दिसलं का. आता माझं बाकी थोडंसं पांढरं बाकी आहे. आता सगळ्यात लास्ट राहिला मिरच्या. बघा मिरच्याचा कलर कसा आहे, लाल.
तसा ठसका पण खूपच आहे. नेमकाच काम नाही. आणि लक्षात ठेवा, आम्ही ह्या खोबरं ना बाजूला ठेवलेले भाजून, याच्यामध्ये ॲड केलं नाही आहे मसाल्यामध्ये. कुठून देत नाही. कारण हे मसाला आम्ही गिरणीतून कुटून आणतो आणि त्याच्यामध्ये ते खोबरं कुटून देत नाही. तर खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे, सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकून. याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर टाकेल मी. आता मिरचीचा ठसका लागन तर मी रुमाल बांधून घेते. मिरच्या किती आहे ग मम्मी ह्या? अर्धा किलो. अर्धा किलो. धन्याला. अर्धा किलो धन्याला अर्धा किलो मिरच्या. आणि एवढं सामान तुम्हाला मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. त्याची नावं पण सांगितलेली आहे, खोबरं पण सांगितलं होतं किती घेतलं मी. आता होत आला आहे आमचा सगळ्यात लास्ट मिरच्याच राहिल्या. तर ठसका लागेल म्हणून मी आता व्हिडिओ बंद करत आहे आणि रुमाल बांधते. बघा मिरच्या. एक दिवस उन्हाळा वाळून घ्यायच्या मिरच्या. ती पण 2 कढई, मम्मीची 1 कढई आणि माझी 1. बघा बघा अशा प्रकारे मिरच्या भाजायच्या. थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये. बघा ठसका लागलं मिरच्या म्हणलं की ठसका येणारच. बघा आता सगळं मम्मी एकजीव करत आहे. ठसका एवढा आहे की बोलता पण येऊन लागलं. तर हा व्हिडिओ फक्त मी मसाला भाजण्यासाठी काय काय साहित्य लागतं, कसं भाजायचा, किती प्रमाणात घ्यायचं याच्यासाठी बनवलेला आहे. नंतर दुसरा व्हिडिओ मी मसाला तयार झालेला करेल. कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.